1990पासून चारकोपसारख्या म्हाडा वसाहतीमध्ये आमची शाळा टिकून आहे। आमचे आदरणीय गोरगरिबांचे आमदार सुनीलजी राणे साहेब यांचा आमच्या शाळेवर खूप मोठा विश्वास आहे, वरदहस्त आहे आणि त्यांच्या माध्यमातून शाळा प्रगतीपथावर आहे। आमच्या शाळेला ज्या काही गोष्टी लागतात किंवा भौतिक सुविधा असतात त्या आम्ही त्यांना सांगायची खोटी ते ताबडतोब पाठपुरावा करतात। शाळेत साहेबांची व्हिजिट असते, विद्यार्थ्यांची हितगुज, सगळ्यांची हितगुज प्रेमाने करणार। श्री सुनीलजी राणे यांचा कार्य अहवाल प्रकाशित होत आहे। बोरिवलीमध्ये त्यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे ते संपूर्ण बोरिवलीतील जनता पाहत आहे। साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। 566 संस्थांची सभासद असलेली संस्था म्हणजे इथली लोकसंख्या बघितली तुम्ही तर जवळजवळ या इथे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा साहेब म्हणजे एकदम बोलतात ना घरचे झालेले आहेत आमच्या। आपले आमदार सुनील राणे यांनी केलेली मी कामं बघितली, अत्यंत कार्यसम्राट असं म्हणता येईल, असं नाव त्यांना देता येईल। खूप चांगलं काम करतात। माझे जे पेशंट येतात त्यांच्याकडनं मला फीडबॅक येतच असतो आणि मी प्रत्यक्ष पण बघतोय। त्या दिवशी गोराईला चाललो होतो, बाजूला सगळ्या झोपडपट्ट्या होत्या पूर्वी, आता मी जातोय तर काही झोपड्या नाही आहेत। माझ्या लहानपणापासून माझ्या आत्ता 60 वर्षापर्यंत ज्या असलेल्या झोपड्यांनी फुटपाथ व्यापला होता तो त्यांनी सुंदर ओपन केला। कारण बोरिवलीला आशा भोसलेंपासून रोहित शर्मापासून सर्व लोकांचा इतिहास आहे आणि ह्या बोरिवलीला सुनील राणे साहेब ज्या झपाट्याने वर आणतात त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो। सुनील राणे गेली बरेच वर्ष बोरिवली विभागासाठी कार्य करत आहेत आणि त्यांचं कार्य खूप ग्रासरूट लेवलपासून त्यांनी सुरू केलेलं आहे। खूप ग्राउंडेड पणाने ते काम करत आहेत। वुमन्स डेच्या निमित्ताने कार्यरत आम्ही ॲक्टिव्ह आहोत। या निमित्ताने आम्हाला अवॉर्ड्स देऊन मोटिवेट केलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं, ज्याच्यामुळे आमच्या कामामध्ये खूप अजून ग्रोथ झाली आणि आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झाला। त्यांचा दिवस सकाळी 6:30-7ला सुरू होतो आणि रात्री 11-11:30 नंतर संपतो। असा प्रचंड कर्तव्यदक्ष कार्यकुशल लोकांना हवावासा वाटणारा आमदार राणे सर दिलेला शब्द हा नेहमी पाळतात। हा त्यांचं वैशिष्ट्य आहे, कारण की नाही जो आपलेपणा दाखवतात तो फार महत्त्वाचा आहे। तो तसा आजपर्यंत आम्ही कधी बघितलेला नाही आहे। त्यामुळे त्यांचा अभ्यास हा अतिशय दांडगा आहे, लोकपरिचय त्यांना आहे आणि लोकांचं नक्की काय उणीवा आहे त्या त्यांना पक्क्या माहिती आहे आणि त्याप्रमाणे ते काम करतात। हम लोग राणे सर को एज सच पर्सनली पहले तो नहीं जानते थे, बट धीरे धीरे जैसे जैसे वो आने लगे बिल्डिंग में हम लोग उनको जानने लग गए। एंड मतलब वो इतने प्यार मोहब्बत से मिलते हैं, बात करते हैं कि हमको लगता था कि भाई नहीं, ये वास्तव में सच्चे बंदे हैं जिनके साथ हम अपनी प्रॉब्लम शेयर कर सकते हैं, जो हमको हेल्प करेंगे। वी आर वेरी हैप्पी ही इज़ फ्रॉम आवर एरिया। हमको कुछ भी ज़रूरत रहती है तो हम बिंदास उनको अप्रोच कर सकते हैं। ही इज़ अ थॉरो जेंटलमैन। I'd like to speak about the exhibitions that he has organized because I enjoy exhibitions. So there were 2 exhibitions that I visited. One is a defense exhibition in Borivali West that he had organized, and I think it was a very good exhibition because this gave a lot of information, a lot of knowledge to not just the youngsters but also us about the various aspects of defense. कार्य सम्राट आमदार सुनीलजी राणे हे निवडून आल्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे आपल्या विभागात सतत अहोरात्र फिरत असतात। रात्री अपरात्री केव्हाही कुठच्याही बिल्डिंगच्या परिसराला ते भेट देतात, तिथल्या सगळ्या समस्यांची जाण करून घेतात, माहिती करून घेतात। असे कार्यसम्राट आमदार महाराष्ट्रातल्या विधानसभेत मोठ्या संख्येने गेले पाहिजे। एवढ्या प्रमाणामध्ये काम करणे एका माणसाला शक्य आहे का हा प्रश्नचिन्ह येतो, पण त्यांचा कामाचा आढावा जेव्हा आम्ही प्रत्यक्ष घेतला, त्यांचा अहवाल आम्ही बघितला, तो अहवाल बघून आम्ही चकित झालो। त्यांचे ते 2 शब्द होते, त्या माणसाची विचारबुद्धिता किती आहे ते बघून आमच्या इकडच्या महिला एवढ्या अट्रॅक्ट झाल्या की ते बोलायला की असा आमदार आपल्याला नेहमीच असल्या पाहिजे। आमचे आदरणीय आमदार यांच्याकडे आमची जी ही संरक्षण भिंत आमदारजींनी बांधून दिलेली आहे, आम्ही त्यांच्याकडे पत्रक घेऊन गेलो होतो, पण आमदार साहेबांनी स्वतः येऊन इकडची पाहणी केली आणि त्याचा जो भिंतीवरचा जो आडोशाला राहून दुरुपयोग होत होता, जसं की सिगारेट ओढणं, म्हणजे हे आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि तिकडे असे प्रकार होत होते ना, आम्हाला असे पाहत नव्हते, पण आमदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी केली आणि त्यांनी तातडीने
ताबडतोब ही संरक्षण भिंत बांधून दिली आणि जे गैरप्रकार होणार होते ते आता बंद झालेले आहेत। या गोराईमध्ये बोरिवली विभागाचा एक पार्ट आहे, तिथे मॅनग्रोव्ह पार्कसुद्धा पूर्णत्वाला येतो आहे। इंटरनॅशनल लेवलचा हा मॅनग्रोव्ह पार्क आहे। खरोखर आम्हाला अभिमान आहे की ही व्यक्ती अविश्रांत अशी मेहनत घेते आणि या विभागासाठी करते। खरं तर अशा पद्धतीचे आमदार या काळामध्ये दुर्मिळ आहेत। गेले अनेक वर्षे गिरणी कामगारांच्यासाठी कोणीही शब्द काढला नव्हता। लक्षवेधी सूचना घेऊन विधानसभेत त्यांनी गर्जना केली आणि गिरणी कामगारांच्यासाठी या सरकारला गतिमान केलं। कोणीही आमचा प्रश्न घेतला नव्हता, आम्ही विसरून गेलो होतो, आमचा हक्काचं घर आम्हाला मिळणार नव्हतं। पण राणे साहेबांच्यामुळं आज आमच्या आशा उंचावलेल्या आहेत। हे सरकार गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याने त्यांची निवड केली। ते खरोखर योग्य माणसाला योग्यच कार्य दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते निश्चित ते પૂર્ણત્વાला नेणार। 4 વર્ષમાં 4 ગણી ઝડપથી બોરીવલીની શક્લ બદલાઈ ગઈ છે, એટલો વિકાસ થયો છે। તેમાં સૌથી મહત્વનું કે વેસ્ટર્ન લાઇન સાઇડમાં રાઇફલ શૂટિંગ, સ્વિમિંગ પૂલ, સ્કેટિંગ ગ્રાઉન્ડ જે આખા વેસ્ટર્ન લાઇનમાં ક્યાંય પણ નથી બાળકો માટે, તેની શરૂઆત થઈ। આર્ચરી, ખેલ મહોત્સવ, સાંસ્કૃતિક પ્રોગ્રામ, ખાદી મહોત્સવ, ફેશન શો જે ક્યારે પણ અહીંયા નહોતું થયું એ બધું જ અમને જોવા મળ્યું। તેમજ નવરાત્રિ મહોત્સવ ખૂબ જ ધામધૂમથી સાંસ્કૃતિક પ્રોગ્રામ બધા જ સમાજને સાથે લઈને અને ખાસ કરીને જૈન સમાજ માટે તેઓની ખૂબ જ અનેરી લાગણી છે। એના માટે હું તેઓને ધન્યવાદ આપવા માંગુ છું। फेसबुक जेव्हा मी उघडते तेव्हा मला दिसतं की सुनील राणे लाईव्ह आहेत आणि त्यांचं कार्य करण्याची धडपड तरी किती। म्हणजे कार्यकर्ते एक वेळ मागे पडतील, पण हे आपले खड्ड्यातून गवतातून सगळीकडे पुढे धावत आहेत आणि त्यांची जी हातोटी आहे ना काम करण्याची, ते बघून खरंच त्यांना मला सलाम ठोकावासा वाटतो। आमचे आमदार साहेब केव्हाही आम्ही बघितलं 2 वाजता रात्री तरी लाईव्ह आहेत, कुठे गोराई जेट्टीला आहेत, 2 वाजता बघितलं तर कुठे अमक्या ठिकाणी आहेत आणि 5 वाजता बघितलं तरी हे लाईव्ह असतात, कुठेतरी कार्यरत असतात। तेव्हा मला सुद्धा प्रश्न, म्हणजे सगळ्याच बोरिवलीकरांना हा प्रश्न असेल की आमचे राणे साहेब जेवतात केव्हा आणि घरासाठी वेळ देतात केव्हा आणि आराम तरी केव्हा करतात। आणि हे सगळं मी आत्तापर्यंत तरी कोणाकडून ऐकलं नव्हतं की आपल्या कार्याचा अहवाल त्यांनी लोकांसमोर सादर केला आहे आणि लोकांना माहीत झालं आहे। मला सुनील राणे आमदार आपले जे त्यांच्याबद्दल 2च गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत। सर्वप्रथम म्हणजे त्यांचं पक्षविरहित कार्य करायचं पद्धत। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्याकडे जेव्हा येतो तेव्हा ते तो आपला माणूस समजून त्याच्या प्रत्येक अडचणीला त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि या त्यांच्या गुणामुळे माणसं आपोआप जोडली जातात। सर्वसाधारणतः राजकीय नेता आपल्या पक्षाच्या लोकांचं काम जास्त करतो ही भावना मला यांच्या बाबतीत तरी आढळली नाही। जो भेटे समोर त्याला मानी ईश्वर आणि त्याचे काम करायचं ही आपली ईश सेवा समजून, मानव सेवा समझून ते कार्य करत असतात। 40 साल के जीवन में एक सुनील जी राणे जैसा एक आमदार जिनका काम देख करके हम लोग इतने इम्प्रेसिव हैं और बोरीवली के लिए उनके दिमाग में जो एक विजन है वो पूरा बोरीवली का कायाकल्प करना चाहते हैं। बऱ्याच गोष्टी आम्हाला आमदारांकडनं खरोखरच ग्राउंड लेवलला काम करणारा व्यक्ती म्हणून यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं। दिवस रात्र हे व्यक्ती लोकांशी संपर्क साधत असतात, लोकांची कामं तिथे लोकांशी जाऊन लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्याशी ती कामांचा पाठपुरावा कसा करून घेता येईल यासाठी ते सतत झटत असतात। जो व्यक्ती आपला अहवाल 4 वर्षाचा अहवाल सादर करतो म्हणजेच आपलं प्रगती पुस्तक आपल्यासमोर मांडतो, जो व्यक्ती काम करतो तीच व्यक्ती आपल्यासमोर प्रगती पुस्तक घेऊन येतो। आमच्या इथे पाहिले तर जवळजवळ 90% कामं गोराईकरांची त्यांनी पार पाडलेली आहेत। आमच्या ज्या बोरिवलीतल्या समस्या आहेत प्रखरपणे मांडणारा एकच असा आम्ही हा नेता बघितला आहे। त्यांचा 4 वर्षाचा अहवाल आता सादर होत आहे। त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि असा आमदार आम्हाला वारंवार मिळत राहो अशी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करतो। आणि त्यांचा जो हा अहवाल आहे त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आमचे लोकप्रिय आमदार श्री सुनीलजी राणे हे जे कार्य अहवाल प्रकाशित करीत आहेत त्यांना आमच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा। सुनील राणे साहेबांच्या 4थ्या कार्यवृत्त अहवालासाठी आमच्याकडनं शुभेच्छा।